सेवक निवडून आणू, मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचे विधान. मुंबईमध्ये राहून मराठी माणसाचा अपमान, भाजपला परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा आहे, मनसे नेते अविनाश जाधवांचा हल्लाबोल, तर कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटली पाहिजे, गजानन काळेंचं वक्तव्य. भाजपचे अधिकार कृपाशंकर सिंहांना दिलेले नाहीत, महायुतीचे नेते मीरा भाईंदरमधील धोरण ठरवतील, उत्तर भारतीय महापौर होणार, या कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार. 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार. निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी. कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी, रंजना पेणकर आणि आसावरी नवरे, धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले, तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध. फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश. अतुल सावे आणि भागवत कराडांच्या विरोधात घोषणाबाजी. भागवत कराडांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. जागा कमी, अर्ज जास्त अशी स्थिती. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश केले, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी. सुधाकर बडगुजरांच्या घरातील तिघांना उमेदवारी. बडगुजर यांच्यासह मुलगा आणि पत्नीला भाजपकडून उमेदवारी जाहीर. भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागांवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. अपक्ष निवडणूक लढवावी लागणार. मीरा भाईंदर छत्रपती संभाजीनगरमध्ये फसवणूक. घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं विधान. तर अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं, नेत्यांमध्ये विसंवाद होईल, दरेकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा. प्रभाग क्रमांक 20 मधील सुनील सोनवणे समर्थकांसह आंदोलनाला बसले. उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्ते नाराज. श्रीरामपुरात भर दिवसा बंटी जहागीरदारवर गोळीबार. पुण्यातील जर्मन बेकरी साखळी स्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागीरदारवर ठपका. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू. नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार. राज्य सरकारचा GR जारी. ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहणार.